तर ही गोष्ट आहे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग अशा पारंपरिक पिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कृषी प्रधान जिल्हा बुलढाण्यातली. 4 मित्र एकत्र आले आणि काहीतरी हटके करण्याच्या विचारातून थेट बुलढाण्यात स्ट्रॉबेरी फुलवली. ही शेती कशी फुलवली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बुलढाणा जिल्हा हा सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग अशा पारंपरिक पिकांसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. परंतु असं असतानाही काही प्रयोगशील वृत्ती जोपासून आपण काहीतरी वेगळं करू शकतो अशी संकल्पना 4 मित्रांमध्ये आली आणि 4ही मित्र वेगवेगळ्या क्षेत्राची निगडीत आहेत. कोणी इंजिनियर आहेत, कोणी सायन्स फॅकल्टीमध्ये आहे आणि असं असतानाही 4ही मित्रांनी मिळून जो प्रयोग केला तो खूप वाखण्याजोगा आहे. आणि त्यांनी जो प्रयोग केला त्या प्रयोगाचं नाव आहे स्ट्रॉबेरीची शेती. स्ट्रॉबेरीची शेती करण्यामागचा नेमका काय उद्देश आहे, हे धाडस त्यांनी कसं केलं हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. 4 मित्र आपल्या सोबत आहेत. दादा, आधी तर तुमचं नाव सांगा, तुमच्यापैकी हे शेत कुणाचं आहे आणि संकल्पना कशी सुचली? नमस्कार, माझं नाव ऋत्विज सुरेश जतकर आहे. हे शेत माझंच आहे आणि ही संकल्पना म्हणजे आम्ही सगळेजण मिळून असंच गप्पा चालू होते. तर त्यावेळेस आमच्यासोबत एक मित्र आहे रामवाघ म्हणून, ज्याचं PhD चालू आहे काश्मीरला. तर त्याचा हे सगळं अभ्यास असताना मग आपल्याला शेतामध्ये असं वेगळं काय करता येईल या गोष्टीवरती चर्चा चालू असताना मग स्ट्रॉबेरीची शेती ही संकल्पना आमच्या लक्षात आली आणि मग त्या संकल्पनेतूनच आम्ही सगळे एकत्र येऊन मग ही शेती केली. तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे पुण्याला सिंहगड कॉलेजला. अच्छा, आणि तुम्ही काय करता? मी सर PhD इन ॲग्रिकल्चर करतो काश्मीर युनिव्हर्सिटीला. माझं स्पेशलायझेशन हे फ्रूट सायन्समध्ये आहे. आणि आम्ही असंच चर्चा करताना ऋत्विज मला बोलला की आपल्याकडे शेत आहे, आपण सोयाबीन, तूर याच्या व्यतिरिक्त असं काय सायंटिफिक करू शकतो की आपल्याला उत्पन्न जास्त होईल. माझं काम ॲक्च्युली ब्लूबेरीवर आहे. म्हटलं आपण जर स्ट्रॉबेरी, आपल्याकडे नॉलेज आहे, आपण स्ट्रॉबेरीचा प्रयोग करूनच बघूया. आणि स्ट्रॉबेरीचा प्रयोग आम्ही करताना बाकीचे पण आम्हाला जो आले ते म्हटले की चला आपण करतोय तर सगळे सोबत मिळून करूया. सोबत मिळून आम्हाला पूर्ण सपोर्ट राहिला शेवटपर्यंत. कुठले पण, मी इथे नसलो तर बाकीचे बघायचे आणि वेळोवेळी आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट होता, त्यामुळेच हे आज सक्सेसफुल झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या इथे महाबळेश्वर सारख्या क्वालिटीची स्ट्रॉबेरी आज आलेली आहे. तुम्ही वाटल्यास आपण जसं म्हणतो की महाबळेश्वर शिवाय दुसरीकडे स्ट्रॉबेरी नाही येणार, बुलढाणा पण हे थंड हवेचंच ठिकाण म्हणतो. त्याचमुळे मला तरी वाटतं आपल्या इथे खूप सुंदर स्ट्रॉबेरी आलेली आहेत. मला एवढं एक गोष्ट सांगा की किती एकरामध्ये तुम्ही लागवड केलेली आहे? कसा प्रयोग तर आहे, तुम्ही सगळ्या संकल्पना मांडल्यात, परंतु किती एकरामध्ये आधी कुठलं पीक इथे घेतलेलं होतं का? आधी इथे पीक सोयाबीन घेतलेलं होतं. सोयाबीन नंतर आम्ही बेड वगैरे तयार करून, सोयाबीन हार्वेस्ट झाल्यानंतर बेड वगैरे तयार करून आम्ही सोयाबीन स्ट्रॉबेरीची लागवडला तयारी केली. आम्ही रोपे वगैरे बोलवले महाबळेश्वरनं, रोपे बोलवली आम्ही. नंतर बेड प्रिपरेशन आणि जवळपास 4 महिने झाले आम्हाला स्ट्रॉबेरी लावून. खर्च किती आला, उत्पन्न किती मिळेल, काय काय अपेक्षा आहे? खर्च आपला जवळजवळ 15 ते 17 लाखापर्यंत झालेला आहे आणि एक एक्सपेक्टेड आपल्याला इन्कम म्हणून 60 ते 65 लाखाचा एक्सपेक्टेड आहे, जे रेट आता मिळत आहे. कारण की स्ट्रॉबेरीचे रेट कधी मार्केटनुसार असतात, कधी जास्त महाबळेश्वरवरनं या साईडला स्ट्रॉबेरी येत आहेत तर आपले रेट डाऊन होतात आणि जर तिकडचे सप्लाय कमी झालाय की आपले रेट वाढतात. एक युवक म्हणून इतरांना काय नेमका संदेश द्याल तुम्ही की तुम्ही सुद्धा, जर आपण कृषीमधून इतकी काय अचिव्हमेंट करू शकतो, काय संदेश द्याल? एक युवक म्हणून मी तुम्हाला हेच सांगेल की आपण सायंटिफिक शेतीकडे वळालो पाहिजे. कारण जी गोष्ट बारामतीतला शेतकरी तेवढ्या कमी जमिनीमध्ये जास्त उत्पन्न घेतो, ते आपल्याकडे जमीन जास्त असून आपण उत्पन्न घेत नाही. तर मी शेतकऱ्यांना आणि युवा लोकांना तेच आवाहन करणार की तुम्ही आधुनिक शेतीकडे वळा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपण पाहतोय की हे 4ही मित्र जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहे आणि असं असताना सुद्धा 4 मित्र एकत्रित येऊन असा प्रयोग करतात आणि त्या प्रयोगाचं रूपांतर आपण आता बघू शकतो की अनेक मित्रांचा त्यामध्ये वाटा आहे. आणि यातून त्यांनी युवकांना संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे ज्ञान आपण घेतो आहे, जे काही शिक्षण आपण घेतो आहे, त्या शिक्षणाचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा प्रात्यक्षिक होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. हा मौल्यवान संदेश त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे. story.com साठी अभिषेक वरपे, बुलढाणा.